वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 183व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण विवरण घेत आहोत दासबोध ह्या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर, आणि पहिल्या समासावर विवरण घेत असताना आतापर्यंत आपण 34 ओव्यांवर श्रवण केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे। अर्थातच जर पाहायला गेलं तर बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे, या ओवीपर्यंत आपण चिंतन केलेलं आहे। आणि आजच्या या भाग क्रमांक 183 मध्ये आपण विवरण घेणार आहोत ओवी क्रमांक 35। नाना दोष ते नासती पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे। या ठिकाणी श्रवण केल्याने प्राप्त काय आहे याची ओळख करून देत असताना, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना, त्याच्यावर मार्गदर्शन करत असताना, त्याच्यावर निरूपण देत असताना समर्थ म्हणतात, नाना दोष ते नासती पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे। श्रवणाची मात्रा जर माणसाने धरली, श्रवणाची मात्रा जर माणसाने घेतली, श्रवण रूपी औषध जर माणसाने घेतलं, तर कितीही वेगवेगळ्या प्रकारचे दोष असतील त्याच्याकडचे, त्या सगळ्या दोषाचं काय होईल? हरण होईल, नाश पावतील ते सगळे दोष। नाना दोष ते नासती। श्रवण केला मग न आसती, श्रवण केल्यानंतर न आसती, नासती न आसती, पतिततेची पावन होती श्रवण करून, आणि प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे। श्रवण करूनच हे सगळं प्राप्त होणार आहे हे कळणार आहे। या ठिकाणी संतांनी जाणीव करून दिली की बाबा रे, कुठल्याही विचाराचा तो मनुष्य असू द्या, कुठल्याही कर्माचा तो मनुष्य असू द्या, कोणत्याही प्रकारचे गुण त्याच्याकडे असू द्या, फक्त तो एकदा काय सत्संगाला आला, संतांच्या चरणी आला की संत त्याला मार्गदर्शन करून, श्रवण देऊन देऊन त्याच्यामध्ये परिवर्तन घडवतात। आणि मग त्याच्यातूनच काय होत असतंय तर त्याच्याकडे असलेले नाना प्रकारचे दोष ते नाश पावतात, ते नाहीसे होतात। काही वेळेला माणसाला असं वाटतंय की माझ्यामध्ये पूर्णतः बदल झाला, परिवर्तन घडलं, माझ्याकडे जे दोष आहेत, माझ्याकडून जी घडणारी वाईट कर्म आहेत, माझ्याकडे जे वाईट विचार आहेत, ते सर्व गेले, त्यांचा सगळ्याचा नाश झाला की मग मी परमार्थाला येणार, मग मी परमार्थ करणार, मग मी भक्ती करणार। पण या ठिकाणी समर्थांनी मांडलेलं आहे की नाना दोष ते नासती, म्हणजे स्पष्ट या ओवीतून समर्थ सांगतात, या ओवीतून आपल्याला संत जाणीव करून देतात
की आपल्याकडे असलेले नाना प्रकारचे दोष, वेगवेगळ्या प्रकारची कर्म, वेगवेगळ्या प्रकारचे गुण, ह्यांचा नाश कधी झाला जाईल, हे कधी नाश पावतील, संतांचे ग्रंथ श्रवण केले तर, संतांचं निरूपण श्रवण केलं तर, संतांचे कीर्तन श्रवण केलं तर, संतांचं प्रवचन श्रवण केलं तर. अन्यथा आपण कितीही जरी प्रयत्न केले त्यांचा नाश करण्याचा, तरी आपल्याने ते नाश पावणार नाहीत, आपल्याने त्यांचा नाश होणार नाही. कारण ते आपल्या देहबुद्धीला चिटकलेले आहेत, आपल्या मायेला चिटकलेले आहेत, आपल्या मनाला चिटकलेले आहेत. आणि मनाकडेच ते विचार असल्या कारणाने, इंद्रियांची त्यांना आवड असल्या कारणाने, ते मनच त्यांना विसरून देत नाही, ते इंद्रियच त्यांना विसरून देत नाहीत. मग कधीतरी आपण त्यांना विसरण्याचा प्रयत्न केला, श्रवण न करता, कीर्तन श्रवण नाही केलं, प्रवचन श्रवण नाही केलं, निरूपण श्रवण नाही केलं, सत्संगाला नाही आला, संतांचे ग्रंथ श्रवण नाहीत केले, देवपूजा घडली नाही, देवाचं नामस्मरण घडलं नाही, आणि अशा वेळी जर त्याने त्या दोषांचा नाश करण्याचा जर प्रयत्न केला, त्यांच्यापासून दूर राहण्याचा जर प्रयत्न केला, तर ते दोष नाहीसे होत नाहीत माणसाचे. ती वासना, ते विचार, ती कर्म नाहीशी होत नाहीत माणसाचे. फक्त ती नाहीशी जाळ्याचा माणूस आव आणतो. मग तो काय करतो, त्याप्रमाणे मी वरून कसा दिसतोय, कसा दिसलो पाहिजे, की जेणेकरून मी परमार्थिक वाटेन, त्यासाठी तो प्रयत्न करत असतो. तसे तो हावभाव करत असतो, तसा तो ड्रेस वेश करत असतो, रंगरंगोटी करत असतो, त्याप्रमाणे तो आपला शरीराचा शृंगार करत असतो, जेणेकरून मी सज्जन वाटलो पाहिजे. हो. आणि ह्या गोष्टीचं निरसन करण्यासाठी समर्थ म्हणतात, वेश वरी केला, अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. कितीही जरी माणसाने आत्मतेचे दोष ठेवून, आत्मती वाईट कर्म ठेवून, आतमध्ये ती वाईट वासना ठेवून, वरती मी सज्जन असण्याचा आव कितीही जरी आणला, तरी ते दोष काही कालांतराने बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. ती कर्म, ते विचार काही कालांतराने का नाही होईना, पण समाजाच्या पुढे आल्याशिवाय राहत नाहीत. मग आपण उगीच नुसता ड्रेस बेश करून, रंगरंगोटी करून, किंवा वरुण शृंगार करून, आणि मी सज्जन आहे, मी परमार्थिक आहे, असं दाखवण्याचा का म्हणून आव आणावा, किंवा तो प्रयत्न तरी का म्हणून करावा. वेश वरी केला, दोष अंतरी भरला, अंतरी दोष भरला. मग जो अंतरी दोष भरलेला आहे, या ठिकाणी समर्थाने मांडलेला आहे, नाना दोष ते नासती. नक्कीच ते नाश पावणार आहेत, पण कधी. अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञानच पाहिजे. आणि ते आत्मज्ञान संतांच्या कृपेने प्राप्त होत असते. ते आत्मज्ञान संतांच्या विचारातून प्राप्त होत असते, संतांच्या श्रवणातून प्राप्त होत असते. एकदा ते आत्मज्ञान प्राप्त झालं, संतांचा संग प्राप्त झाला, की मग कितीही जुने दोष असू द्यात, कितीही परंपरेचे दोष असू द्यात, कितीही ते आपल्या देहबुद्धीला, आपल्या मनाला, आपल्या इंद्रियांना चिटकलेले दोष असू द्यात, ते नाश पावणारच. श्रवणातून, चिंतनातून, नामस्मरणातून. हा अग्नीच असा आहे, ज्ञानाग्नी. त्याची जाणीव भगवंतांनी करून दिलेली आहे.
ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करू ते अर्जुना. ज्ञानाग्नी असा आहे की सगळ्या कर्माचं भस्म करतय. आणि तोच ज्ञानाग्नी या ठिकाणी प्रज्वलित केलेला आहे संतांनी. आपण फक्त त्याच्यामध्ये आहुती टाकताना कशाची टाकायची आहे ती जाणीव संतांनी आपल्याला करून दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी संतांनी स्पष्ट मांडलेला आहे, स्पष्ट सांगितलेलं आहे. आपण किती जरी ठरवलं संत संघाला येण्याच्या आधी की मी आधी व्यवस्थित होणार, व्यवस्थित राहणार, मी निर्व्यसनी होणार, मी चांगल्या कर्माचरणामध्ये उभं राहणार आणि मग संतांच्या चरणी येणार, मग सत्संगाला येणार, तर ते सहज शक्य नाही. सत्संगाला आल्यानंतर तो आपण प्रयत्न करायचा आहे. संतांच्या संगतीला आल्यानंतर संतांचं मार्गदर्शन मिळालं, श्रवण मिळालं की मग तो आपण प्रयत्न करायचा आहे. आता मी निर्व्यसनी होणार, आता मी कुठल्याही प्रकारची वासना, वाईट वासना घेऊन राहणार नाही, आता मी कुठल्याही प्रकारची वाईट कर्म करणार नाही. आणि मग त्यासाठी तो प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आत्मज्ञानाची प्राप्ती संत करून देत असतातच, पण विशेष करून त्यासाठी उत्तम कर्म आचरणामध्ये उभं राहण्यासाठी संत सामर्थ्यही देत असतात. संतांच्या कृपेने त्या ठिकाणी सामर्थ्यही आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून एकदा संतांच्या चरणी आलो, श्रवण झालं की मग नाना दोषते नासती. वेगवेगळ्या प्रकारची कर्म, वेगवेगळ्या प्रकारचे विचार, वेगवेगळ्या प्रकारचे गुण, वेगवेगळ्या प्रकारचा संग, सगळी जाणीव संत त्या ठिकाणी करून देत असतात. कोणालाही असं त्या दोषापासून मुक्त होण्यासाठी असं काही ज्याला आपण दम म्हणतोय तो दम संत देत नाहीत. असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल. आणि हल्ली कलियुगातला माणूस कुठल्याही दमाला घाबरत पण नाही, कारण त्याने सगळं केलेलं असतंय. म्हणजे कधीतरी त्याला सांगितलं जातंय की आता तू माझ्याकडे आलेला आहेस आणि आता मी तुला मंत्र दिलेला आहे आणि तुझ्यामध्ये ते परिवर्तन घडलेलं आहे, मी तुझ्या डोक्यावरून हात फिरवलेला आहे, आता तुझ्यात पूर्णपणे बदल झालेला आहे. आता याच्या पुढे जर तू कधी प्यायला गेलास तर त्या ग्लासामध्ये तुला साप दिसेल. हा दम दिल्यासारखं झालं. मग तो विचार करतो की 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, ज्या वेळेला त्याला खूपच तलप येते, खूपच असं वाटतंय त्याला, ती वासना त्याच्याकडे येते, त्यावेळेला तो समोर ग्लास भरतोय, जवळ आणतोय, नाकापर्यंत आणतोय, तोंडापर्यंत आणतोय, आतमध्ये पाहत राहतोय, अजून काही दिसत नाही. आणि मग त्यावेळी तो जे काही होईल ते सहन करायला, भोगायला तयार असतो. पण पिल्यानंतर त्याला कळते काही झालेलं नाही, साप नाही, काही नाही, उगीच दम होता तो. संत असं वेगळं जेणेकरून माणसाकडे भ्रम निर्माण होईल किंवा मनुष्य परत ती कर्म करायला लागेल असं काही सांगत नाहीत संत. संत काय सांगत असतात, ते दोष नाशतात, नाश पावतात. पण कधी नाश पावतात? संतांनी सांगितल्यानंतर ते दोष बाजूला होतात, त्या दोषापासून मनुष्य मुक्त होतो. पण कधी त्याचे दुष्परिणाम संत दाखवत असतात. आपण ते दोष आपल्याकडून घडल्यानंतर आपल्याकडून पापकर्म घडली जातात, पाप जमा होतंय, ते पाप जमा झाल्यानंतर ते भोग आपल्याला भोगायचे येतात. मग आपण कुठली कर्म केली म्हणजेच आपल्याला कशा प्रकारचे भोग भोगायचे येतात, आपण कुठली कर्म केली म्हणजेच आपल्याकडून पापकर्म घडतात, आणि त्या पापाचे पुढे दुष्परिणाम काय आहेत हे सगळ्या प्रकारचं निरूपण संत देत असतात. ह्या सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन संत देत असतात. आणि मग त्याच्यातून आत्मज्ञान प्राप्त होतंय, त्या माणसाच्या पिंडामध्ये जाणीव प्राप्त होते. आणि मग त्या जाणीवेतून तो बरोबर
अंतःकरणामध्ये विचार करतो की ते दोष आपल्याकडून घडताच कामा नाहीत. म्हणजे कोणत्याही प्रकारचा दम धाक दरार न देता फक्त जर ती कर्म घडली तर त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे संत आपल्या मार्गदर्शनातून दाखवत असतात. आणि एकदा ते दुष्परिणाम माणसाला कळले, पुढे काय भोग आहेत, यमाचे किंकर मारिती झोडीती, काय अवस्था आहे. एकदा त्या भवसागरामध्ये मनुष्य पडला की वासना धामीन पडली गळा, घालून वेंटाळे वमी गरळा, जिव्हा लाली वेळोवेळा भयानक, काम मगर मिटी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मदमत्सर होटेना, भुली पडली. आणि मग एकदा काय असे सगळ्या प्रकारचं ओझं माणसाच्या डोक्यावर आलं की मग माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. तो अहंकार, तो अभिमान, तो प्रपंचाचं ओझं, ती वासनेचं ओझं, त्या कामाचं ओझं, त्या क्रोधाचं ओझं, त्या लोभाचं ओझं, असं सगळं माणसाने घेतल्यानंतर माणसाची अवस्था काय होते आणि त्या भवसागरामध्ये ते कसे बुडवतात, कसे डुबवतात. एकदा माणसाकडून दोष घडले की त्या दोषाचं दुष्परिणाम काय आहे ते संत आपल्या मार्गदर्शनातून दाखवत असतात. आणि एकदा ती जाणीव प्रत्येक माणसाच्या पिंडामध्ये निर्माण झाली, एकदा ती जाणीव उभी राहिली की मग बरोबर त्या दोषापासून मनुष्य मुक्त होतो. नाना दोष ते नासती, हे दोष आणि त्याचं हरण करण्यासाठी हे सार काढलेलं आहे संतांनी आपल्याला. संतांचे ग्रंथ, संतांचे अभंग, संतांच्या ओव्या हे सार आहे. आणि ते कसं काढलेलं आहे, ते कसं निर्माण केलेलं आहे त्याची जाणीव संतांनी आपल्याला करून दिलेली. संत एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी. ते हे श्रीहरीचे नाम, सर्व पातका करी भस्म. काय सार काढलं संतांनी. संत एकांतात बसल्यानंतर जे मिळते पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने ते त्यांना चांगलंच मिळत असते, चांगलंच प्राप्त होत असते, उत्तमच प्राप्त होत असते. आणि जे त्यांना समाधानकारक सुखकारक असं जे प्राप्त होत आहे ते त्या संपूर्ण जगाला देत असतात, संपूर्ण समाजाला देत असतात, संपूर्ण सर्व मानव जातीसाठी ते देत असतात. संत एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी. ते हे श्रीहरीचे नाम आणि सर्व पातका करी भस्म. सर्व पातका करी भस्म म्हणून या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे. नाना दोष ते नासती, सर्व पातका करी भस्म. कधी जर ते श्रवण आपण केलं तर आणि ते नाम आपल्या मुखात असेल तर, ते श्रीहरीचे नाम जे प्राप्त झालं असेल, ते ज्या नामाची आपल्याला प्रचिती असेल ते नाम, जे आपल्या श्री गुरूंच्या कृपेने आपल्याला जे प्राप्त झालं असेल ते नाम, तो अनेक रूपाने आहे, अनेक वेशाने आहे, अनेक ठिकाणी अनेक प्रकारे तो भगवंत कार्य करण्यासाठी आलेला आहे. ह्याच दोषांचं हरण करण्यासाठी, ह्याच पापाचं हरण करण्यासाठी, अशाच प्रकारच्या पातकांचं भस्म करण्यासाठी अनेक रूपाने आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्या भगवंताला यावं लागलेलं आहे. त्याचं रूप जरी वेगळं असलं, त्याचं नाम जरी वेगळं असलं तरी तो एकच आहे. श्रीराम जयराम सकळ म्हणती परिते नेणती राम कैचा, राम तो त्रिकाळाचा पुत्र दशरथाचा, पण अनंत काळीचा आत्मा राम. तो एकच आहे. तो एकलाची एक चालवितो तिन्ही लोक, त्या आत्मयाचा विवेक पाहिलाच पाहावा. मग तो कसा आहे? तो एकच अंतरात्मा, अनेक रूपाने, अनेक वेशाने, अनेक ठिकाणी, अनेक प्रकारे तो भरून उरलेला आहे. जडी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी तोच कार्य करतो.
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाचही भूतांमध्ये तोच कार्य करतो. श्वेदज, अंदज, जारज आणि उद्बीज या चारी खाणीमध्ये तोच कार्य करतो. आणि म्हणून ते हे श्रीहरीचे नाम, तोच श्रीहरी जो अनेक नावं घेऊन पण कार्य मात्र त्याचं एकच आहे. धर्मरक्षावया अवतार घेसी, आपुल्या पालिसी भक्तजना. एकच कार्य त्याचं. त्या श्रीहरीचं नाम आपण मुखात घेतलं, त्याचं श्रवण आपण केलं की नाना प्रकारचे पातक भस्म होतात. नाना दोष ते नासती. संत म्हणतात कितीही जुने दोष असू द्या, परंपरेचे दोष असू द्या, कितीही ते देहबुद्धीला चिटकलेले असू द्या, मायेला चिटकलेले असू द्या, कितीही मनाला त्यांची आवड असू द्या, फक्त त्या ठिकाणी त्या मनाला देवाच्या विचारांची आवड लावून द्या, श्रवणाची आवड लावून द्या, अंतःकरणपूर्वक देवाचं नामस्मरण करा. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. माऊली ज्ञानोबा आपल्या हरिपाठातून सांगतात, त्या हरिपाठाच्या अभंगातून सांगतात, हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. क्षणात त्यांचं लय होईल, क्षणात ते नाश पावतील, पापाच्या राशी जरी असल्या तरी. तो दृष्टांत पुढे देतात माऊली. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. एकदा त्या गवताला आग लागली ना, तृण अग्न मिळे समरस झाले, मग ते अग्नी बघत नाही कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, कशा प्रकारचा आहे, सगळ्याच भस्म करून टाकता येते. त्याचप्रमाणे कोणत्याही विचारांची जात असू द्या, कोणत्याही वासनेची जात असू द्या, कोणत्याही गुणांची जात असू द्या, कुठल्याही प्रकारचं पातक असू द्या, कुठल्याही प्रकारची पापकर्म असू द्या, जातील लयासी क्षण मात्रे, हरी उच्चारणी अनंत पापरासी. हरीचा उच्चार पाहिजे, त्या देवाचं नामस्मरण पाहिजे. हरी उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूत बाधा भेणे तेथे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. अर्थातच जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने समर्थाने या ठिकाणी मांडलेला आहे, नाना दोष ते नासती, त्याच पद्धतीने माऊलींनी आपल्या हरिपाठातून तो उपदेश केलेला आहे, ते मार्गदर्शन केलेलं आहे की एका हरीच्या नामातून पापाच्या राशी जरी असल्या तरी त्या लयाशी जातील. तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. जगद्गुरु तुकाराम महाराज याच ठिकाणी ओळख करून देत असताना आपलं पातक कसं नष्ट होईल, त्यासाठी आपण काय करावं ती जाणीव करून देतात, ती ओळख करून देतात. बळीवंत आम्ही समर्थाचे दास, घातली या कास कळी काळाशी. या ठिकाणी सांगतात जगद्गुरु तुकाराम महाराज की आम्ही सदृढ आहोत, बळवंत आहोत, समर्थाचे दास म्हणजेच पांडुरंग परमात्म्याचे दास, जो सर्वत्र समर्थ आहे, जो बहुजन समाजातील अज्ञान अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी समर्थ आहे. एखादा वाईट विचाराने बरबडलेला मनुष्य आहे, एखाद्या वाईट विकारांनी बरबडलेला मनुष्य आहे, त्याला उत्तम लक्षणांमध्ये उभा करण्यासाठी तो देव समर्थ आहे, तो पांडुरंग परमात्मा समर्थ आहे. आम्ही समर्थाचे दास, बळवंत.
म्हणून आम्ही कसे आहोत? बळवंत आहोत, सदृढ आहोत आम्ही. आणि म्हणूनच विचाराने सदृढ असल्यामुळे, मनाने सदृढ असल्यामुळे, कर्माने सदृढ असल्यामुळे आम्ही कळी कालालाही घाबरत नाहीत. ज्याचे विचार घाणेरडे आहेत, ज्याचे कर्म घाणेरडी आहेत, ज्याच्याकडे नको त्या प्रकारची वाईट वासना आहे, पापकर्म घडली जातात, तो कळीला आणि काळाला घाबरत असतो. पण संतांच्या कृपेने जे बळ प्राप्त झालेलं आहे, त्या बळाने जो उत्तम कर्म करतोय, मनाने श्रीमंत आहे, मनाने सदृढ आहे, तो कळीला आणि काळाला घाबरत नाही. ही जाणीव या ठिकाणी संतांनी करून दिलेली आहे. आपण पैशाने श्रीमंत असावं, पण तिथे मनानेही श्रीमंत असावं. आपण शरीराने सदृढ असावं, पण तिथे मनाने आणि बुद्धीनेही सदृढ असावं. नाहीतर समर्थांनी दासबोधात मांडलेले, हा धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला. ज्याचं मन अशक्त आहे तो परमार्थ करू शकत नाही, तो परमार्थात नाही राहू शकत, नाही टिकू शकत. म्हणून मन सदृढ पाहिजे, बुद्धी सदृढ पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज ओळख करून देतात की तेथे माणसाचा कोण आला पाड, उल्लंघोनी जड गेलो आधी. त्याच्या पुढे संत म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, संसाराचे बळी साधिले निधान, मारिले दुर्जन षडवर्ग. आम्ही बळी दिलंय, पण काय बळी दिलंय? आम्ही कामाला बळी दिलंय, क्रोधाला बळी दिलंय, लोभाला बळी दिलंय, अहंकाराला बळी दिलाय, अभिमानाला बळी दिलाय, दंभाला बळी दिलेला आहे. जेणेकरून ज्यांच्यामुळे आमच्याकडे वाईट कर्म निर्माण होतात त्यांचा आम्ही बळी दिलेला आहे. आणि म्हणूनच तुका म्हणे, एक उरला धरिता ठाव, एर केले वाव तृणवत. आम्हाला सगळं तृणवत आहे, फक्त आम्ही सदृढ धरलेला आहे तो म्हणजेच पांडुरंग परमात्मा. एकच तो धरलेला आहे आम्ही. देव ज्याला म्हणतात, ज्याला परब्रह्म म्हणतात, ज्याला ईश्वर म्हणतात, त्याला आम्ही सदृढ धरलेला आहे. आणि त्याच पद्धतीने समर्थाने या ठिकाणी मांडलेला आहे की नाना दोषते नासती. पण कधी श्रवण केलं तर, नामस्मरण केलं तर, देवपूजा केली तर. जर देवपूजा आपल्याकडून घडली, नामस्मरण जर आपल्याकडून घडलं, श्रवण जर आपण केलं, तर नक्कीच कुठल्याही प्रकारचे दोष आपल्याकडे असले तरी ते दोष नाश पावल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही प्रकारचं पातक आपल्याकडून घडलं तरी ते पातक भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते घडू नये, त्या प्रकारचे दोष पुढे उभे राहू नयेत, पापकर्म आपल्याकडून घडू नयेत, म्हणून ते श्रवण, ती उपासना, ती देवपूजा आणि ते नामस्मरण प्रत्येक माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत गरजेचं आहे. आणि ते मिळावं. बाकीच्या सगळ्या गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये सहज मिळत असतात, पण परमार्थ सहज मिळत नाही, नामस्मरण सहज मिळत नाही, आणि तिकडे मनुष्य सहज वळतही नाही. जे मिळालेलं आहे देवाच्या कृपेने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, संतांच्या कृपेने, ते शेवटपर्यंत राहावं आणि शेवटपर्यंत ते श्रवण आपल्याला मिळावं. ही नम्र प्रार्थना, ही नम्र निवेदन आपण समर्थांच्याकडे करूया, पांडुरंग परमात्म्याच्याकडे करूया. आणि ह्याच ओवीवर अर्थातच नाना दोषते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. ह्या ओवीवर अजून आपल्याला चिंतन करायचंय, विवरण घ्यायचंय. घेऊया पुढच्या भागामध्ये, भाग क्रमांक 184 मध्ये. तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.